CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण आता थेट विधान परिषदेत पोहोचले असून माजी परिवहन मंत्री व विद्यमान आमदार अनिल परब यांनी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी मनोज मेरत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। विधान परिषदेतील चर्चेदरम्यान परब यांनी थेट आरोपांचा भडीमार करत सांगितले की बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 50 बोगस जात प्रमाणपत्रे दिल्याचा चौकशी अहवाल समोर आला आहे। या प्रकरणात 2 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी या घोटाळ्यामागील मुख्य सूत्रधार म्हणून मनोज मेरत यांचे नाव समोर येत असून त्यांच्यावर अद्याप ठोस कारवाई का झाली नाही असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे अधिकारी मेरत यांनी आमदार अनिल परब यांना खोटे ठरवत परब हे चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करीत असल्याचा पलटवार केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात विधान परिषदेत राज्याचे माजी परिवहन मंत्री व विद्यमान आमदार अनिल परब यांनी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी मनोज मेरत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। यावर मेरत हे सुद्धा गप्प न बसता त्यांनीही पलटवार केलाय। माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार अनिल परब यांच्याकडील माहिती खोटी असल्याचे सांगितले। आपल्याकडे बुलढाणाचे अतिरिक्त पदभार असल्याचे सांगून आपली मूळ पोस्टिंग ही अकोल्यात आहे असे ते म्हणाले। परब यांनी विधानसभेत मनोज मेरत हे गेल्या तब्बल 10 वर्षांपासून बुलढाण्यातच कार्यरत आहे। बदलीचे स्पष्ट नियम असतानाही हा अधिकारी जिल्ह्याबाहेर गेला नाही हेच संशयास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। एक ग्रंथ एवढं लिहिलं गेलंय, एक ग्रंथ लिहिलाय, किती पानाचा आहे? 5-6 पानांचा लिहिलेला आहे। त्याच्यामुळे नेमका प्रश्न कुठला, उत्तरं कुठली, ठीक आहे। राजेश राठोड यांनी फार एकदम अगदी त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पण याच्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर अजून आलेलं नाही आहे की मागच्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये हा चौकशी अहवाल आला की 50 बोगस जात प्रमाणपत्र दिली गेली। या समाजाचं सगळ्यात मोठं दुःख काय, जे मूळ बंजारा समाजाचे लोक आहेत या लोकांना कमी प्रमाणपत्र मिळतात आणि बोगस लोकांना जास्त मिळतात। याचा चौकशी अहवाल आला। या चौकशी अहवालामध्ये 2 तुम्ही अधिकारी निलंबित केले, परंतु याच्यातला जो मेन मोरक्या आहे मनोज मेरट नावाचा, हा गेले 10 वर्ष फक्त बुलढाण्यामध्ये बसलेला आहे। गेले 10 वर्ष बुलढाणा, तुमच्याकडे काय बदलीचे आदेश बदलीचे काय नियम बियम आहेत की नाहीत? बदलीच्या नियमामध्ये हा माणूस बुलढाण्याच्या बाहेर गेलेलाच नाहीये। कधी सामाजिक न्यायला, कधी जिल्हा परिषदला, जिल्हा परिषद मधला व्हॅलिडिटीला, म्हणजे बुलढाणा सोडून हा माणूस कुठे बाहेर जात नाहीये। माझी स्पेसिफिक मागणी आहे की ह्या माणसाचा बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये असलेला सहभाग हा चौकशीमध्ये सिद्ध झालेला आहे, तरी त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाहीये। आणि त्याच्या ह्या ज्या 10 वर्षाच्या ज्या कारभाराचा तो फक्त बुलढाण्यामध्येच कसा राहिला याची आपण वरिष्ठ एखाद्या सनदी अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी लावून, हा जर 10 वर्ष फक्त तिथेच असेल, या बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये त्यांचा सहभाग असेल नाही किंवा आहेच, आपण त्याच्यावरती काय कारवाई करणार। माझी 2024 मध्ये संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथे बदली झालेली आहे आणि सदर पदावर मी 2024 मध्येच रुजू झालेलो आहे। त्याच्यामुळे मी 10 वर्षापासून इथं आहे हे म्हणणं थोडं चुकीचं ठरेल। माझ्याकडे बुलढाणा इथे कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे मला बुलढाण्यातलंही काम करावं लागतं। किती चार्ज आहे तुमच्याकडे? किती बरोबर? बुलढाण्यात माझ्याकडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि संशोधन अधिकारी जात पडताळणी समिती बुलढाणा इथला पदभार आहे। मूळ बंजारा समाजाला प्रमाणपत्र मिळत नाही पण बोगस लोकांना मिळते हे समाजासाठी मोठे दुःख आहे असेही परब यांनी ठणकावले। अनिल परब आणि अधिकारी मनोज मेरत यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये परब यांनी मेरत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणात अधिकारी मेरत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, ज्यामुळे राजकारणात घमासान सुरू झाले आहे। CCN न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, बुलढाणा।
तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.